गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नांदगाव नगर परिषद जवळ उघडी डीपी ठरते जीवघेणी। नांदगाव नगर परिषदेनजीकच भरते शाळा। शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही डीपी ठरते धोकादायक। आमदार खासदारांचा निधी नेमका जातोय कुठे? नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी। आज आपण नांदगाव मध्ये आलो आहोत। नांदगाव मध्ये ही तुम्ही नगर परिषदेची इमारत बघू शकतात। नगर परिषदेची इमारती समोरच एक शाळा आहे, प्राथमिक कन्या विद्यालय, मातोश्री कैलासवासी सावित्रीबाई फुले प्राथमिक कन्या विद्यालय। इथे लहान लहान मुलं शिकायला येत असतात, पण बेजबाबदारपणे अजून त्याच्यासमोर एक डीपी आहे, इलेक्ट्रिक बोर्डची डीपी आहे, ती सर्रासपणे उघडी आहे। याच्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचं याच्याकडे लक्ष नाहीये, सर्रासपणे ती उघडी आहे। इथे अनुचित प्रकार देखील काही टायमाला घडलेले सुद्धा आहे आणि यापुढेही घडतील असं आपण बघू शकतो। महावितरण विभागाचे याकडे जाणून बुजून दुर्लक्ष। काही अनुचित प्रकार घडला तर जबाबदार कोण? महावितरणाचा भोंगळा कारभार समोर। त्यासोबत समोर इथे महिलांसाठी स्वच्छतागृह आहे, शौचालय बांधलेलं आहे, पण ती शौचालयाची दुरावस्था देखील दयनीय आहे। हा सर्व प्रकार नगर परिषदेच्या अगदी परिसरातच आहे। महावितरणाची उघडी डीपी असो किंवा इथे अस्वच्छ दयनीय अवस्थेत असलेले शौचालय असो, सर्रासपणे याकडे नगर परिषदेचे आणि महावितरणाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे। यावर कोणी ठोस निर्णय घेईल का? या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल का? हे आता महत्त्वाचे ठरणार आहे। एस मराठी न्यूज साठी गौरी सूर्यवंशी सह प्रतिनिधी विजय बडोते, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।